यांना तर विलास पाटील सरांना विनंती करतोय की सर तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। मृण्मयी ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात। एक चांगली पर्सनॅलिटी, एक चांगले क्रिकेटपटू आणि एक चांगले समालोचक म्हणून त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। तुर्तास आम्हाला अशी मध्ये एक ब्रेक देतील या आशेसह मृण्मयीचा आवाज ऐकूया आणि मॅन ऑफ द मॅच विलास पाटील सर देतील अमन यांना। अमन, आपण इथे असाल तर प्लीज या मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्याकरिता। पुढील मॅचचा जो टॉस झाला त्यामध्ये पाटील सेना पाटील पलटण या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली। चला मॅचला सुरुवात होईल। अमन येथील मॅन ऑफ द मॅच आणि विलास पाटील आपल्याला पाहायला मिळतात जिथे त्यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहेत। हॅलो 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 माइक चेक। हॅलो 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 चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे। पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पाटील पलटण विरुद्ध द्रोण एरोज। हॅलो 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 माइक चेक। हॅलो हॅलो माइक चेक। हाँ बस चला आपल्याकडे एक बक्षीस आलंय। प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयांचं पारितोषिक विलास पाटील यांच्याकडून। दरम्यान आपल्याला दोन सलामी उभी पाहायला मिळतात, निनाद आणि प्रथमेश। संघाच्या वतीने पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तेजस गाडेकर राईट मोर्द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय। हॅलो माइक चेक। हॅलो हॅलो वया पुन्हा एकदा मैदानाकडे। लेदर क्रिकेट मध्ये ज्याने आपल्या नावाचा डंका गाजवला असा फलंदाज निनाद मॅन फ्रॉम मनोर आपल्याला पाहायला मिळतो। फलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन तेजस गाडेकर। पहिला चेंडू चांगला चेंडू, चेंडूला दिशा दिल्या कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। मात्र इकडे दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या मार्फत। धावसंख्या पाहायला मिळाली। एक चेंडूचा खेळ समाप्त झाला। एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 धावा। पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा तेजस गाडेकर। हा सुद्धा खूप चांगला गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू आकोटप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली मिड विकेट रिजन मध्ये। पुन्हा एकदा पंच आपल्याला दर्शवतील चौकार की 2 रन। 2 रन यस, या 2 धावांनी धावसंख्या वाढते। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 धावा, 4 रन्स ऑन द बोर्ड। तिसरा चेंडू आकोटप्प्याचा चेंडू होता, चांगला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका। चेंडू सरळ गेला सीमारेषा पार। येतोय निनाद नावाचा ब्रँडेड चौकार 4। 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तेजस कमबॅक करेल का बघूया। आणि आता मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। बडे तिकडे क्षेत्ररक्षक होते। धावसंख्येत मात्र 1 धावांनी भर पडेल। 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा। दरम्यान दुसरा सलामीवर आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा कर्णधार प्रथमेश पाटील। पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता प्रथमेशने। खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू, शेवटचा चेंडू। आणि आता मात्र चेंडूला दिशा दिली पॉइंट रिजन मध्ये। मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल। 1 षटकाचा खेळ समाप्त झाला। 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड। वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे। संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जावेद शेख
राईट राऊंड विकेटचा मारा. फलंदाज प्रथमेश. आखोटप्पाचा चेंडू होता मात्र चेंडू आणि फळी यामध्ये काही प्रॉपर टायमिंग झालेलं दिसलं नाही. धाव संख्येत मात्र काही भर पडणार नाहीये. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 धावा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जावेद शेख सामना करतील प्रथमेश. आखोटप्पाचा चेंडू होता. चेंडूला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू निनाद पाटे चांगला फटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली 11 धावांवर. पुढचा चेंडू होता. चांगला कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला मात्र तिकडे स्वतः कर्णधार विराट कोहली पाहायला मिळत आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 12 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली मिडविकेट रिजन मध्ये प्रथमेश नावाचा ब्रँडेड फटका. धावसंख्येत 4 धावेने भर पडेल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 16 धावा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश पाटील आणि त्यांचेच वडील आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जावेद आपल्या बोटातली जादू दाखवतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. संघाच्या वतीने तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मित ठाकूर राईट राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. फलंदाज निनाद पाटील. आखोटप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश आणि निनाद या दोन्ही फलंदाजांकडून. सलामीवीर अजूनपर्यंत 2 रन आहेत का हे थांबा. मग स्ट्राईक प्रथमेश कडेच राहील. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 19 धावा. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. चांगला चेंडू तेवढा चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षण गचाळ आणि प्रथमेश नावाचा पुन्हा एकदा डंका वाजतोय. चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार 4. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन मित ठाकूर. वेगावर स्वार मित ठाकूर पाहायला मिळाला मात्र तेवढंच. बघा आपल्या संघासाठी किती झटपट चालू आहे. कर्णधार प्रथमेश पाटील लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मित ठाकूर. वेगवान मारा. चेंडूला दिशा दिली. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू चालला 1 धावेसाठी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मित ठाकूर सज्ज. सामना करेल निनाद पाटील. चांगला फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या 1 धावेने धावसंख्या वाढते 25 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 25 रन्स ऑन द बोर्ड. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. संघाच्या वतीने चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मनोज बडे राईट राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. सरळ ऍज अन स्वीप ऍज अन एरो. निनाद पाटील नावाचा ब्रँडेड फटका. लेदर क्रिकेटचं सौंदर्य क्रिस्टल पार्कच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 4 धावेने भर पडेल. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळतं आपल्याला. पुलटा चेंडू होता. त्याला आपल्याला पाहायला मिळतंय. पंच दर्शवतील 1 धाव. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड. यस स्वैर मारा. अतिरिक्त धाव. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकार 31 धावा. 31 रन्स ऑन द बोर्ड.
यस, या ठिकाणी पाहायला मिळतं श्लोक नावाचा खूप सुंदर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. एक बडी मछली जाल में पाहायला मिळतंय. प्रथमेश पल बॅक टू पॅव्हलियन. खूप सुंदर फलंदाजी केली होती प्रथमेशने, मात्र तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. श्लोक गावर लाडू. पुढचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अक्षय. फुलटा चेंडू होता, तेवढा सुंदर फटका पाहायला मिळाला, मात्र इकडे आता क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी चुकी झाली. पंचांचा निर्णय येतो चौकार. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. आणि या ठिकाणी पाहायला गेला तर मोठा फटका 8 मारला अक्षयने. गडीबाद. पुढचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्या फलंदाजाने मागची मॅच जिंकवली होती या संघासाठी, असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजी मार्कवर हर्षित. शेवटचा चेंडू मनोज बडे. स्लोवर चेंडू होता, मात्र तिकडे गचा क्षेत्ररक्षण अक्षित नावाचा ब्रँडेड फटका. चेंडू सर गेला, सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 39 धावा, 39 रन्स ऑन द बोर्ड. आजच्या रात्रीतील सर्वात मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि द्रोणा ॲरोज या संघाला सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडून मागे 40 धावाची गरज. आजच्या रात्रीतील पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतो चव्हाण सुपर किंग्स विरुद्ध जिजाऊ वॉरियर्स. चव्हाण सुपर किंग्स संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. मारुती माने आहेत का मैदानावर? मारुती माने टॉस करून घ्यायचा आहे. पाटील साहेब टॉस करून घ्यायचा आपण. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण सज्ज व्हायचं आहे. सलामीवर पाहायला मिळतात तेजस गाडेकर, मित ठाकूर. संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन अक्षय. राईट राऊंड विकेटचा मारा. खेळाला सुरुवात. पहिला चेंडू चांगला चेंडू, तेवढा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला कव्हरच्या रिजन मध्ये. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 धाव. पुढचा चेंडू इकडे दांडी 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 गोल. बॉलिंग बड़ी मछली जाल में अक्षय. खूप सुंदर गोलंदाज. पहिले मृण्मय ठाकूरला बाद केलं होतं, आता मित ठाकूरला बाद केलंय. खूप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळालं अक्षयकडून. पुढचा चेंडू घेऊन अक्षय सज्ज. नवीन फलंदाज श्लोक. हा सुद्धा एक चांगला फलंदाज, स्टायलिश फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका, पण बडा धमाका करायला लागेल श्लोकला ही मॅच जिंकायची असेल तर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय. गोलंदाज ऑन फायर. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारले तेजस गाडेकर सारखा मोठा खेळाडू बॅक टू पॅव्हलियन. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. नवीन फलंदाज राकेश भारद्वाज. या ठिकाणी पाहायला गेला तर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावर 3 धावा.
या ठिकाणी पाहायला गेला तर मी सांगितल्याप्रमाणे खूप सुंदर फलंदाज श्लोक गावड चांगला फटका होता, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्येत 9+1 2 धावेने भर पडेल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा. या ठिकाणी पाहायला गेला तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग झाला नाही. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड. विनंती करेल सुमित चिल्ले कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचं आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. संघाच्या वतीने दुसरे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हर्षित. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती या खेळाडूकडून. बघूया गोलंदाजीत. चांगला चेंडू. विराट कोहलीला चेंडू काय समजलाच नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली 6 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. यस पंच दर्शवतात नो स्कोर. विराट कोहलीचं फुटवर्क खूप चांगलं आहे. नो स्कोर आहे पण आपल्या क्रिस्टल पार्क मध्ये. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी पाहायला गेलं तर बॅक टू पंच. विराट कोहली नावाचा ब्रँडेड फटका. धावसंख्येत 4 धावेने भर पडेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. द्रोणा आरोज विरुद्ध पाटील पलटण. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिजाऊ वॉरियर्स विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. या ठिकाणी पाहायला गेला तर चांगला फटका होता. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 40+, 50+ आपले सर्व क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्यामधली आपल्याला स्फूर्ती पाहायला मिळते CPLच्या माध्यमातून. सुंदर क्षेत्ररक्षण. पुढील आवाज आपल्याला पाहायला मिळेल आपल्या क्रिस्टल पार्कचे सर्वांचे लाडके सुमित चिले. यस हॅलो. धन्यवाद मृण्मय. खरोखर सुंदर अशी कॉमेंट्री ऐकायला मिळाली आपल्याला मृण्मयकडून. CPL कमिटी त्यांचे आभार मानतात. पुढचा श्लोक छोटा पॅकेट बडा धमाका सांगितल्याप्रमाणे मृण्मयने. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजी करतो तो प्रथमेश. सुंदर असं चेंडू. खूप मोठं असं टार्गेट दिलेलं आहे आणि सुंदर फटका पाहायला मिळतो तो श्लोककडून. सांगितल्याप्रमाणे छोटा पॅकेट बडा धमाका. पण खरोखर त्याला काहीतरी आता मोठं करावं लागेल आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल तर. नेक्स्ट विराट स्वतः संघमालक. बघूया काय करतोय. सुंदर असा फटका मारलेला आहे. या अगोदर एक चौकार सुद्धा मारला आहे, परंतु आता 1-2 पुरेसं नाहीये. द्रोणा आरोजला जिंकण्यासाठी आता चौकारांची गरज आहे, परंतु चौकार मारणे खूप कठीण आहे. कारण की सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते स्वतः संघमालक प्रथमेश. सुंदर असा आणि श्लोकला बाद केले आहे ते प्रथमेशने. आणि पुढील फलंदाज आलेला आहे तो मिलिंद दाभोळकर. फिल्डिंगसाठी खरोखर अगदी नावाजलेले आहेत ते. बघूया बॅटिंगसाठी काय करतात आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. सुंदर फटका मिलिंद दादा यांच्याकडून आणि धावबाद झालेला आहे तो. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अक्षयकडून आणि खरोखर एक चांगलं टीम बॉन्डिंग पाहायला मिळतंय पूर्ण पाटील पलटण या संघाकडून. त्याचमुळे त्यांनी पहिला सामना जिंकून आता दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते आघाडीवरती आहेत. बघूया काय होतंय ते. पुन्हा एकदा बडे आलेला आहे तो बॅटिंगसाठी आणि सुंदर फटका पाहायला मिळाला आहे तो विराटकडून. विराट आपल्या संघासाठी धडपड चालू आहे त्यांचे. ॲज अ संघ मालक, ॲज अ कॅप्टन त्यांना पुढच्या संघात जायचं, कारण पहिला सामना बाद केलाय. 1-2 षटकं समाप्त झाली आहेत. माफ करा, 3 षटकं समाप्त झाली आहेत. पुढचा आपला क्रिस्टल पार्कचा फेमस गोलंदाज मोकाशी. बघूया मोकाशी आपल्या संघासाठी काय करतात ते. फेस करतो बडेनी टॅप शॉट मारून 1 धावासाठी 1 धाव काढलाय. आता मात्र शेवटचा 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. म्हणजे काहीतरी चमत्कार करावा लागेल तो विराट उर्फ राकेश. पुन्हा एकदा 1 धावावरती समाधान मानावं लागते ती राकेशला. आता मात्र 4 चेंडू आणि 23 धावा. फक्त औपचारिकता बाकी आहे ती या सामन्यामध्ये.
बडे मनोज बडे षटकार मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी, परंतु षटकार गेला नाही. पुढचा चेंडू मोकाशी. सांगितल्याप्रमाणे एक फेमस एक नावाजलेले गोलंदाज आहेत क्रिस्टल पार्कमधले. अगदी बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये. खरोखर यांची फिल्डिंग पाहण्यासारखी असते. कधीच त्यांच्याकडून बॉल जात नाही. चौकार त्यांच्याकडून मिळणे खूप कठीण आहे. पुढचा चेंडू आणि इथे मात्र पाटील पलटण यांचा विजय झालाय. पाटील पलटण सलग दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा दुसरा सामना जिंकले आहेत. दोघांचे बाउंड्री किती प्रथमेश आणि निनाद? 2-2 ना. आणि पाटील पलटणचे सपोर्टर सर्वस्वी पाटील काका इथे आले आहेत आणि त्यांनी जसे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक चौकारामागे 50 बक्षीस घ्यायला यायला सांगते ना. 50 धावा. आणि इथे मॅन ऑफ द मॅच साठी निनाद यांनी यावे. मी विलास काका यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच निनाद पाटील पलटणचे स्टार बॅट्समन यांना विनंती करेल त्यांनी यावे इथे आणि आपलं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा स्वीकार करावा. पाटील काका मी तुम्हाला विनंती करेल. त्याचबरोबर पाटील काकांनी सांगितल्याप्रमाणे मॅन ऑफ द मॅच जे प्रत्येक चौकारामागे 50 रुपये प्रत्येकी प्रथमेश आणि निनाद यांनी 2-2 चौकार मारून 200 रुपयाचं प्रत्येकी 100 रुपये जिंकले आहेत. तेही मी विनंती करेल पाटील काकांना त्यांनी बक्षीस द्यावे निनाद आणि प्रथमेश यांना. पुढील सामना आहे तो चव्हाण सुपर किंग वर्सेस जिजाऊ वॉरियर्स. कॅमेरामॅन मॅन ऑफ द मॅच साठी फोकस करा. आणि पुढचा सामना सुरू होत आहे ते चव्हाण सुपर किंगनी खरोखर पहिला सामना अगदी अटीतटीचा सामना होता. त्याच्यामध्ये विजयी करून पुढच्या सामन्यामध्ये एंट्री केली आहे. आता बघूया सामना करायला तो प्रफुल गोलंदाजी करायला तो मृण्मय. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि नॉन स्ट्राईकला आहे ते चौधरी काका भूषण चौधरी सर. सुंदर एक धाव सहजरित्या काढले आहे ते. एक चेंडू एक धाव. मी सांगितल्याप्रमाणे आता हा सामना जो बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. अनुभवी प्लेयर भूषण चौधरी सर. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन येतो तो मृण्मय. सुंदर चेंडू. तितकं सुंदर तटवलेला चेंडू. काय तो फटका होता तो. मी सांगितल्याप्रमाणे अनुभवी प्लेयर आहेत भूषण चौधरी सर. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट मृण्मय वर्सेस प्रफुल. बघूया काय होतं पुढच्या चेंडूला. सुंदर असा फटल परंतु एकही धाव त्या चेंडूवरती घेता आले नाहीये. पुढचा चेंडू मृण्मय. बघूया प्रफुल्ल जरा काय करताय आपल्या संघासाठी. सुंदर फटका मारला. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण मृण्मयकडून पाहायला मिळालं. मी सांगितले जसं बेस्ट वर्सेस बेस्ट तितकाच सुंदर फटका तितकेच सुंदर क्षेत्ररक्षण